नमस्कार मंडळी, ओळखलं ना आपलं? अहो, मी आपल्या आवडत्या मालिकेतील यडपाट मालिकेतील तात्या. आज आपण एक नामवंत कलाकाराची, अभिनेत्याची, आज मी आपल्या सर्व माझ्या रसिक चोखंदळ रसिक बांधवांना मी आज त्यांची ओळख करून देणार आहे. स्टेजवर आलेले. नमस्कार सर. नमस्कार. 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 आपलं नाव सर? नितीन बनसोडे. नितीन बन. आपला व्यवसाय? डॉक्टर. अरे वा 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 वा, भाग्य आमचं आपल्याला मिळेल. बर 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 बर. काय ह्या क्षेत्रातली तुम्हाला आवड कस काय निर्माण झाली? कसं माहिती आहे का तात्या, पहिल्यापासून लहानपणापासून आवड होती. बर आम्ही काय करायचो, आमचे वडील जलसात काम करायचे. बर बर. वडील जलसा करायला जायचे. आणि नंतर तो काळ म्हणजे त्या शाहीर अमर शेख असे नामवंत गाजलेले माणसं अरे वा, घरी येऊन वा. गेले त्यांच्या. मग आई सांगायची अमर शेख ते गाणं कसं म्हणायचे, ते डब कसा धरायचे. डब एवढा मोठा दिसायला एकदम बारशी. ते अमर शेख आहेत ना, खूप रुबाबदार होते. पर्सनॅलिटी खूप त्यांची सुंदर. बर. त्यांना लाऊडस्पीकर माईक वगैरे काही लागायचं नाही. 5-5 हजार जरी पब्लिक असली तर त्यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचायचा एवढ्या पब्लिक मध्ये. करारी माणूस. आणि त्यांचे शाहिरी म्हणा, अच्छा. डप वाजायची स्टाईल म्हणा, बोलण्याची स्टाईल, आवाज फेक, मग ते आमच्या घरात असं रुजत गेलं. बर. आणि वडील पण त्यांच्याबरोबर जायचे. आणि नंतर कसं झालं, मग आम्ही वडील सर्व्हिसला होते. कधी हे गाव कधी ते गाव फिरत आम्ही दुसऱ्या कारखान्यावर गेलो. मग आमचे भाऊ मोठे झाले. भाऊ पण आम्ही नाटक वगैरे बसवायचो. अच्छा. स्टेज शो. बर. आणि मी लहान असल्यामुळे मला कोणीच घेत नव्हतं. तुला काय कळतं, सरक बाजूला. तुला काय कळतं, सरक बाजूला. मला ते खटकायचं. मला खूप आवड होती, पण मला घेतच नव्हतं कोणी. मग झालं, मी परत मेडिकलला शिकायला गेलो तिकडे बाहेरगावी. बर. विदर्भात गेलो शिकायला. आणि आम्ही फर्स्ट इयरला होतो मेडिकलच्या. आणि आमच्या कॉलेजला गॅदरिंग साठी नाटक बसत, एकांकिका स्पर्धा भरवायचं चाललं होतं. बर बर. आणि एक सुभेदार म्हणून आमदार डायरेक्टर होते नागपूरच्या. आणि एक सन अँड सन नावाचं एकांकिका बसवली होती अशोक पवारांची. बर. आणि त्यात एक म्हणजे कॅरेक्टर होतं ना, एक फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक. अच्छा. युद्धात त्याला गोळी लागलेली पायाला, एक पाय, आणि अपंग झालेला. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याची परिस्थिती भयानक होती. असं तो चौपाटीला बसून भीक मागायला भिकारी झाल्यासारखं होतं. काय म्हणता? म्हणजे ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी आपला प्राण गमावले, कोणी हातपाय गमावले, कोणी कुटुंब गमावलं, त्या माणसाचे आज स्वातंत्र्यानंतर हाल झाले. त्याच्यावर आधारित स्टोरी होती ती. आणि त्यांचे जे डायलॉग होते ना, ते सिनियर मुलांना काही जमत नव्हते. बर. मग मी म्हणायचो, सर मला बघू द्या ना. ते म्हणायचे तुला जमत नाही, सरक बाजूला. मग ते सर काय म्हटले, हे डायलॉग कोणाला जमत नाही. 1-1.5 मिनिटाचा काही डायलॉग होता, कोणाला जमत नाही. त्यापेक्षा ते एकांकिका कॅन्सल करू, दुसरं बसू आपण. म्हणजे सर मला एक ट्राय करून बघू द्या ना. सर म्हणायचे एवढ्या मोठ्या मुलांना जमत नाही, तुला काय करायचं. मी तर अशी पर्सनॅलिटी, अशी सिंगल चिंटू पांटूच दिसायचो. मग मी विचारतो, सर मला ट्राय करू द्या एकदा, एक तर फक्त. मग त्यांनी ते डायलॉग म्हणायला लावला. आम्ही ते जे एका पट्टीत म्हणजे एका लईत म्हणायचा संवाद तुम्ही नॉनस्टॉप म्हणाला. सरांना ते आवडलं. मग त्यावेळेस मग मला घेतलं. मग आम्ही ते सन अँड सन एकांकिका बसवले. बसवल्यानंतर मग ते कुबड्या वगैरे असेल. अच्छा. आणि कॉलेजचे गॅदरिंग म्हटल्यावर रिकाम टेकडे टवाळखोर असतात. तुमच्याबद्दल वाईट, ह्याच्याबद्दल वाईट, हे जर नाटक होऊ द्यायचं नाही, ह्याचा एकांकिका फेल झाली पाहिजे, असे असतात. मित्रांमध्ये असतात, खोडी करणारी मुलं असतात. असतंच. नाही, ते काळच असतो मुलांचा तसा, खोड्या करायचा, कोणाला फेल करायचा, आपलं इम्प्रेशन वाढायचं, दुसऱ्याचं घालवायचं, असं काहीतरी चालूच असतं. मग सर काय म्हटले, आपली एंट्री आहे ना पब्लिकमधून करायची. स्टेज उंच होतं, मग पब्लिकमधून एंट्री. धोतर घातले, धोतर मिळत नव्हतं सिटीमध्ये. एका माणसाचं विरलेलं धोतर होतं, ते धोतर मिळालं. आमचं गेटअप वगैरे झालं तयार, केलं पब्लिकमध्ये एंट्री. मग मला आधी सुरुवातीला मारायचा सीन होता. मारत आलो मारत मी स्टेजवर चढायचं. आणि ऐन नाटकाच्या वेळेसच त्या कुबड्या कुणीतरी लपून ठेवल्या मुलांनीच तुमच्या. मग ऐन टायमाला कुबडी मिळाला. मग एक बांबू आणला, बांबू टेकत वर चढायचं. वर चढता काय झालं, धोतर फाटलं माझं पूर्ण. म्हणजे एक मांडी पूर्ण उघडी पडली. मग मला ते नर्वस झालं ना. म्हणजे आमच्या कॉलेजची मुलं मुली, मॅडम, सगळे टीचिंग स्टाफ वगैरे सगळं पुढं बसलेला, पब्लिक बसलेली. आणि ती मांडी उघडी पडली, ती खूप लाज वाटायला लागली. पण त्याच्यानंतर काही सेकंदाचा सीन असं बेशुद्ध पडायचं होतं.